मुख्य वन संरक्षक कार्यालय नाशिक येथे या कार्यालयाचे अपर प्रधान मुख्य वन संरक्षक यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची यथायोग्य अशी सकारात्मक वातावरणामधून सुरुवात झाली, याचा मला अतिशय आनंद वाटतो. माझ्या बंधू आणि भगिनींनो, तसं बघितलं तर भारतामध्ये 20 ते 25 वर्षापूर्वी, मला जेवढं माझं आयुष्य ज्ञात आहे त्याप्रमाणे बोलायचं ठरलं तर 20 ते 25 वर्षापूर्वी संपूर्ण भारतामध्ये संविधान जनजागृती अभियान कार्यक्रम होणं गरजेचं होतं. परंतु हा कार्यक्रम लोकाभिमुख, समाजाभिमुख करण्यासाठी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी 23 ऑक्टोबर 2015 रोजी जे राष्ट्रीय स्तरावर पत्र काढलं आणि तेव्हापासून हा कार्यक्रम शासनामध्ये लोकाभिमुख झालेला आहे. मी तीनच मुद्द्यांवर आपल्या सर्वांशी बोलणार आहे, पण हट टू हट बोलणार आहे. प्रश्न असणार आहे तुम्हाला, माझा उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल, पण तुमच्या मनातलं उत्तर तुम्हाला शोधता आलं पाहिजे. का भारतीय संविधानाच्या जनजागृती अभियानाची गरज शासनाला, माननीय पंतप्रधान यांना भासली असेल? जर भारतीय संविधान जर आज आम्हाला समजून जर घ्यायचं असेल तर प्रथमतः भारतीय संविधान हे कुठल्या एका व्यक्तीला, कुठल्या एका समाजाला, कुठल्या एका धर्माला, विशिष्ट समुदायाला, विशिष्ट लिंगाला संरक्षित करत नाही. कुठल्या एका विशिष्ट समुदायाला नैतिक अधिकार, कर्तव्य देत नाहीये. संविधान जर मला मांडायचं असेल तर प्रथमतः सामाजिक दृष्टिकोनातून मांडतोय की भारतीय संविधान आम्ही समजून घेताना सरांनी जे उत्तम उदाहरण दिलंय, त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1951 रोजी बीबीसी न्यूजने प्रश्न विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे संविधान योग्य आहे की अयोग्य, हे तुम्ही कसं ठरवाल? तर बाबासाहेब आंबेडकरांचं एक समय सूचक उत्तर होतं. त्यामुळे आज आपण भारत नव्हे तर अखंड विश्व त्यांना फादर ऑफ इंडियन म्हणतात. कधी कधी मला सांगायला आपल्याला खंत वाटते.